हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. आज मस्त आवरलं आहे, झटपट सगळी घरातली वगैरे कामं झाली आहे आणि अचानक प्लॅन ठरला की जायचं डी मार्टला. शिर्डीचं डी मार्ट आहे ना, तर ठरलं जायचं डी मार्टला. आणि डी मार्टला काही जास्त वस्तू नाही, पण कॉकरी वगैरे हे ते मला खरेदी करायला खूप आवडतं. त्यानंतर मग राहत्यामध्ये थांबलो. मैड हॉस्पिटलच्या खाली कॅफे आहे, तिकडे थांबलो आणि अगोदर म्हटलं थंडगार अशी कोल्ड कॉफी पिऊया, माझी फेवरेट. आणि मग सगळी फॅमिली होतो, मग मस्त थंडगार कोल्ड कॉफी पिले. आणि कधीतरी असं छान वाटतं बाहेर निघायला, शॉपिंग खरेदी वगैरे हे मला खूप खूप आवडतं. आणि मग मस्त एन्जॉय करत करत कॉफी पिले. आणि बाहेरची कॉफी मला खूप आवडते. त्यानंतर मग ऑर्डर केलं वेज चीज ग्रिल सँडविच. एक चीजवाला होता, एक विदाऊट चीजवाला होता. मग सगळ्यांनी मस्त सँडविच खाल्लं. आणि काही असा कॅफेचा व्ह्यू काही असा आहे, खूप छान आणि सुंदर कॅफे आहे. मैड हॉस्पिटलच्या एक्झॅक्टली खालीच आहे. त्यानंतर मग मम्मीने वगैरे केलं बिल. आणि बिलिंग झाल्यानंतर मग तिकडे खूप असं क्रिसमसचं डेकोरेशन केलं होतं. आणि आता तुम्ही म्हणताल की हा व्हिडिओ क्रिसमस कधी झाला आहे, ही पोस्ट कधी करते. तुम्हाला खरं सांगते, 1-2 महिन्यापूर्वीचा नाही, जास्त 3 महिन्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. स्टोरेजमुळं मी त्याला एडिट केला नाही आणि आता मग त्याला एडिट करते आहे. त्यानंतर मग फायनली आलो डी मार्टला. डी मार्टला आल्यानंतर मग मस्त असं खूप छान वाटत होतं. आणि हा जो माझा ड्रेस आहे ना, तो मी मिशोवरून ऑर्डर केला होता, तो पण खूप प्रिटी दिसत होता. मग डी मार्टमध्ये एंट्री केल्यावर घेतली ट्रॉली. आणि पहिलं म्हणजे मम्मी आटा घेतला आणि तिला तांदूळची तर इतकी तिला क्वालिटी हे ते तिला इतकं आवडतं वेगळे तांदूळ ट्राय करायला. मग त्याच्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले आणि मग गेलो बिस्किट डिपार्टमेंटला. बिस्किट घेतले खूप सारे वेगवेगळ्या फ्लेवरचे. शिवराज बघत होता चॉकोज, शिवराजला घेतलं चॉकोज. आणि मी काय ट्रॉली ढकलणार आणि बाकी सगळे त्यात सामान भरत राहणार. आणि तुम्हाला सांगू, हा जिरा सोडा होता, बाय 1 गेट 1, 80 रुपयाला फक्त. हा जिरा सोड्याच्या 2 बॉटल. मग एक जिरा सोडाची बॉटल घेतली, फंटा घेतला. आणि खूप कोल्ड्रिंक्स आहे ना, हे लागलं होतं त्याच्यावर बाय 1 गेट 1 ऑफर्स होत्या, खूप कोल्ड्रिंक्सवर ऑफर होत्या. मग त्यानंतर गेलो मठरी वगैरे हे ते चिप्स होते, केळ्याचे चिप्स. आणि हे आम्हाला फक्त पुण्यामध्ये भेटत होतं. त्यानंतर इकडे डी मार्टला भेटते, पुण्याच्या डी मार्टला भेटत होतं. त्यानंतर बाकी इकडे तिकडे किराणा दुकानामध्ये किंवा आपणा बाजार वगैरे आहे, तिकडे हे चिप्स वगैरे हे जे आहेत केळ्याचे चिप्स वगैरे हे ते भेटणारच नाही, ते फक्त डी मार्टला. मग आम्हाला ते शिर्डीच्या डी मार्टमध्ये भेटलं. त्यानंतर हे पानाचे चॉकलेट्स, म्हणजे आपण पान खातो ना, त्याप्रमाणे हे पानाचे चॉकलेट्स आहे. आणि इतके सुंदर, हे पण फ्लेवर टोटली पानाचा फ्लेवर, म्हणजे पान आहे ना कुटून असं त्याचे चॉकलेट्स रॅप केलेले असतात. ह्याचे 2 पॅकेट्स घेतले. आणि काय डी मार्टला गेल्यानंतर हे घ्या ते घ्या ते घ्या. त्यानंतर मग गेले चॉकलेट्स डिपार्टमेंटला, खूप चॉकलेट्स पण घेतले. आणि चॉकलेट्स बघून मला एक वेगळंच असं फील झालं. त्यानंतर मी एक रील्सही बनवला चॉकलेट डिपार्टमेंटच्या तिकडे. आणि खूप सारे चॉकलेट्स होते, तुम्ही बघू शकता हे रील्स. आणि दादाला बोलले हे घ्यायचं का ते घ्यायचं का. मम्मी बोलली अरे काय तुमचं चॉकलेटचं चाललं आहे. चॉकलेट लाइम जूस, आइसक्रीम टॉफियाँ, पहले जैसे अब मेरे शौक है कहाँ. गुड़िया खिलौने मेरी सहेलियाँ, अब मुझे लगती है सारी पहेलियाँ. ये कौन सा मोड़ है उम्र का. चॉकलेट लाइम जूस, आइसक्रीम टॉफियाँ, पहले
त्यानंतर मस्त रील्स एक शूट केला तिकडे आणि हा मी इंस्टाग्रामला अपलोड केला आहे खूप दिवसापूर्वी. त्यानंतर माझे फेवरेट एकदम क्यूटी क्यूटी क्लिप्स होत्या तिथे, रबर बँड्स होते खूप सारे असे. आणि मला मोह आवरत नाही घेण्याचा. आणि मम्मी मला नाही बोलूच शकत नाही. मम्मी बोलती घे, कारण की मम्मीला मी आहे एकुलती एक पोरगी. मम्मीला आहे 2 पोरं, दादा शिव आणि पोरगी म्हणजे मी एकटीच. त्यानंतर गेलो, तांदूळ वगैरे सगळे कडधान्य होते. मग मम्मी हा तांदूळ ट्राय करणार, तो तांदूळ ट्राय करणार. आणि मम्मीला मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मम्मीला पाहिजे हिंग. बापरे, तिला भरभरून हिंग लागतो भाज्यांमध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला ही शेजवान चटणीची गंमत सांगते. पुण्याला पिझ्झाचं शॉप होतं डीमार्ट, कात्रज डीमार्टला. जे माझे फ्रेंड्स लोक आहे, जे माझे नातेवाईक आहे त्यांना माहितीच असणार आहे. तर माझी इमिजिएटली पिझ्झाची चटणी संपली की मी पटकन जायचे डीमार्टमध्ये. सगळे वॉचमॅन्स वगैरे सगळे ओळखीचे होते, कोणी विचारत नव्हतं. डायरेक्ट आत गेले, चटणी घेतली, बिल केलं की डायरेक्ट बाहेर. सगळे ओळखीचे होते. मग मला एकदम माझ्या अशा जुन्या आठवणी मला अशा आल्या की अरे डीमार्टचं ना आपलं खूप जुनं नातं. आणि सगळं टोटली जसं कात्रजला आहे ना, कात्रजच्या डीमार्टला डीमार्ट तिकडचं तसंच सेम इकडे आहे. थोडाफार डिफरन्स आहे. त्यानंतर मग गेलो आम्ही, सँडल्स वगैरे बघितल्या आणि सँडल्स वगैरे घेतल्या. आणि त्याच्यानंतर शिवराजला बघायचे होते टी शर्ट्स. आणि पुण्यात जरी होतो ना तरी शिवराजला डीमार्टचेच टी शर्ट होते. तो काय मस्त झटपट, हा घालू का तो घालू, तो घालू का तो घालू, मम्मी हा घ्यायचा तो घ्यायचा. आणि ऑब्व्हियसली तो छोटा असल्यामुळे लाड तर त्याचे चालतातच. मग काय. आणि हे माझी फेवरेट गोष्ट, मला हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना मला खूप आवडतात यार. आणि अशा कॉकरीज म्हटलं ना, कॉकरीमध्ये परत डेकोरेशनच्या गोष्टी झाल्या. असं मला इतकं आवडतं ना. मम्मीला बोलते हे घ्यायचं का ते घ्यायचं. मम्मी बोलते तू ना आत्ता स्वतःच्या जीवावर एक छान फ्लॅट घे आणि तुला जसा सजवायचा तसा सजव, त्याचं जसं इंटिरियर करायचं तसं कर. आणि तुम्हाला सांगू, इकडे कुकर, डोशाचा तवा, ॲल्युमिनियमचा वगैरे इतकं ऑफरला होतं. खरंच यार, डीमार्ट आहे. आणि तुम्हाला सांगते म्हणजे प्रत्येक गोष्टीवर ऑफर, प्रत्येक, तुम्हाला तर माहितीच असेल. त्यानंतर मग पिलो कवर्स घेतले, बेडशीट घेतले. आणि आमच्या घरामध्ये जे पिलो आहे ते आपण डीमार्टच्याच आहे, पुण्यामधून घेतलेल्या. कर्टन्स होते खूप सारे प्रकारचे. आणि मम्मीला जास्त करून मम्मीला पण कॉकरी खूप आवडते. आणि परत पिलो कवर हे ते वगैरे तिला खूप आवडतात. आणि हे मॅट्स होत्या त्या पण खूप सुंदर सुंदर होत्या. आणि मग मम्मीला बोलले बेडशीट वगैरे घ्यायचे. आणि मम्मी बघत होती हे बाऊल. आणि मम्मी काय घेतल्याशिवाय राहणारच नाही. मम्मी एखादी गोष्ट कमी घेईल, पण ह्या कॉकरीज म्हटलं ती मागं पुढं नाही बघत. आणि प्लेट्स पण घेतल्या. मम्मीला बोलले, मम्मीला दाखवली ही छोटीशी कढई आपण घेऊ. मम्मी बोलली अगोदर घरामध्ये किती त्या बघ. मग म्हटलं जाऊ दे. मग म्हटलं मम्मी मला एक कप घ्यायचा. मम्मी पण खूप सारे कप चॉईस करत होती. आणि हे छोटेसे मटका कप असतात ना टीसाठी, कॉफी वगैरे त्यासाठी. आणि खूप छान छान शेफचे वगैरे ह्याचे त्याचे मग्स होते कॉफीचे. आणि मी जे जे दाखवते ना ते मम्मीने घेतले. हे पण 2 घेतले. त्यानंतर इकडे बाऊल आहे, हे पण 2-3 बाऊल घेतले. आणि खूप सुंदर सुंदर असे कप्स होते. मग त्यातले मम्मीने खूप कप घेतले. आणि मग त्याच्यानंतर आलो बिलिंगसाठी आणि केलं बिल. 2 ट्रॉल्या होत्या आमच्या. खूप व्हिडिओ कट केले, शूट करू शकले नाही कारण की स्टोरेज इश्यू. त्यानंतर मग आलो बाहेर आणि 2 ट्रॉली भरली होती. इतकी शॉपिंग केली. आणि 2 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे तो करते आता अपलोड. आणि मग मनसोक्त शॉपिंग झाली, खूप छान वाटलं. आणि पुण्यामध्ये डीमार्ट होतं. त्यानंतर मग डायरेक्टली इकडे आल्यानंतर डीमार्ट भेटलं. आणि माहिती पण नव्हतं शिर्डीला डीमार्ट आहे म्हणून.
मग खूप साऱ्या ज्या वस्तू पाहिजे होत्या सगळ्या घेतल्या. मस्त शॉपिंग झाली. मम्मीने पण खूप छान सामान घेतलं. आणि मी शॉर्ट्स पॅन्ट घेतल्या आणि हे घेतलं, पॅन्ट घेतली, परत टॉप घेतले. मम्मीच्या पॉकेटला आता चांगलीच कैची लागलेली, पण मम्मी काय बोलणार नाही, कारण की आम्ही 2-1 महिन्यातून असं शॉपिंग करत असतो. आणि मम्मी बोलती, जिथं माझे पोरं खुश तिथे मी खुश. मग ऑब्व्हियसली बाहेर आलो डीमार्टच्या, तर पॉपकॉर्न आणि सॉफ्टी तर बनत आहे. मग त्यानंतर पॉपकॉर्न घेतला फॅमिली पॅक आणि सॉफ्टी. तर सॉफ्टी लक बाय लक तिथं 3च अवेलेबल होत्या. त्यात पण मम्मीने पहिला नंबर लावला होता, म्हणून मम्मीला सॉफ्टी भेटली. मग एक मम्मीने मला दिली, मला बोलली खा आता. आणि खूप छान वाटलं आणि खूप एन्जॉय केला आज. आणि हे सगळं क्रेडिट जातं माझ्या मम्माला. मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. चलो बाय.